योग शिक्षिका किरणताई गवळी महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे निरोप समारंभ संपन्न। महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे योग शिक्षिका किरणताई गवळी यांचा येथील ज्येष्ठ नागरिक भवन विरंगुळा केंद्र येथे तालुक्यातील योग साधक व योग शिक्षकांच्या वतीने निरोप समारंभ देण्यात आला। किरणताई गवळी या योगाशी संपूर्णपणे समर्पित कर्मठ योग साधिका व योग शिक्षिका असून त्या नियमित सकाळी योग वर्गाला उपस्थित राहून योग कार्य वाढवण्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते। तसेच त्यांनी असंख्य योग साधक योग वर्गाशी जोडून आरोग्याशी संबंधित सामाजिक कार्य केले होते। त्यांची मुले पुणे येथे स्थायिक झाल्यामुळे त्यांचा सुद्धा पुणे येथे मुलांच्या आग्रहासाठी तिथे स्थायिक होण्यासाठी जात असल्याबद्दल त्यांना पुसद येथील योग साधकांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गोविंद फुके तसेच प्रमुख पाहुणे महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर मनोज निलपुवार, योगा फाउंडेशनचे सचिव व जिल्हा अध्यक्ष शरद बजाज, राज्य लीगल सेल प्रभारी ॲडव्होकेट बाबूराव म्हस्के, राज्य सचिव प्रवीण म्हस्के व्यासपीठावर उपस्थित होते। स्वागत समारंभानंतर किरणताई गवळी यांनी सुमधुर आवाजात योगगीत गायले। राज्य उपाध्यक्ष मनोज नाईक यांनी किरणताई गवळी यांच्यावरील त्यांनी रचलेली माहेरची साडी ही कविता सादर केली। या प्रसंगी योग वर्गातर्फे किरणताई गवळी यांचा साडी चोळी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। तसेच त्यांचे पती दिनेश गवळी यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गोविंद फुके, डॉक्टर मनोज निलपुवार, मनोज नाईक, वंदना कदम यांनी आपल्या मनोगतात किरण गवळी यांच्याबद्दल गौरवपर उद्गार काढले व जुन्या आठवणींना उजाळा दिला। सत्काराला किरणताई गवळी यांनी उत्तर देताना आपण दिलेल्या प्रेमामुळे मला शब्द सुचत नाही असे सांगितले। तसेच योगामुळेच माझे आरोग्य सुधारले। आधी मला जमिनीवरही बसता येत नव्हते, परंतु योगामुळे माझे सर्व आजार दूर झाले असे प्रतिपादन त्यांनी करत योगाची माहिती सांगितली। या कार्यक्रमाचे संचालन मनोज नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण म्हस्के यांनी केले। तसेच कार्यक्रमाला योग शिक्षक व योग शिक्षिका सर्वजण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।